पुढे पुढच्या महत्त्वाच्या घडामोडीकडे प्राजक्ता माळी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीसाठी वेळ मागितली। सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी आज फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता आहे। धस यांचा निषेध जाहीर माफी त्यांनी मागावी असं निवेदन प्राजक्ता माळी मुख्यमंत्री फडणवीस यांना देणार आहेत। सुरेश धस यांचा निषेध, त्यांनी जाहीर माफी मागावी असं निवेदन प्राजक्ता माळी मुख्यमंत्री फडणवीसांना देणार आहे। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी काल भावुक झाल्या होत्या, तर धस यांनी माफी मागणार नसल्याची भूमिका घेतली आहे। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स पाहायचं असेल तर परळीत या। रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळी सुद्धा आल्या होत्या असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं आणि या वक्तव्यामुळे माफी मागा असं प्राजक्ता माळी म्हणाल्या होत्या। इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा। सपना चौधरी, रश्मिका मंदाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का। ते इव्हेंट मॅनेजमेंट विषयी काहीतरी सांगत होते की यांच्याकडून शिकावं इव्हेंट मॅनेजमेंट। मान्य, हे वागणं महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना शोभत नाही, ही अतिशय निंदनीय बाब आहे आणि म्हणूनच ज्या कुत्सितपणे त्यांनी टिप्पणी केली आहे आणि हशा पिकवलाय प्रसार माध्यमांसमोर कसं बोलावं, काय बोलावं याचं ज्यांना भान नाहीये त्यांना मी विनंती करते की त्यांनी तितक्याच विनम्रतेनं माझी जाहीर माफी मागावी। त्या काय माझ्या दुश्मन नाही, माझे त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का। आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं। जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करतो। माझं मत असं आहे की मी माफी काही मागणार नाही। महिलेची बदनामी होईल असं काही बोलू नये असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी सुरेश धसांचे कान टोचले। वाद चाललेला आहे कुठला तरी दुसरा, राजकीय, प्युअरली राजकीय आहे, सामाजिक आहे, संवेदनशील पण आहे, पण त्याच्यामध्ये अशा काही अभिनेत्रींचं नाव जोडणं। सुरेशजी माझे मित्र आहेत, मी त्यांना फोन करून सांगणार आहे। मी 2 दिवस गुजरातमध्ये प्रवास होतो, ट्राय केला, लागला नाही, आज मी बोलणार आहे। सुरेशजी, कोणाही महिलेची एका अर्थाने नाचक्की होईल, बदनामी होईल असं आपण काही बोलता कामा नये। पार्टीचे एक आमदार असूनही तुम्ही हे करतात तर याबद्दल 2 मतं आहेत, किंवा पार्टीचे तुम्ही कार्यकर्ते आहात तर पार्टीमध्ये बोला। स्त्रीच्या सन्मानाला भाजपचं सर्वोच्च प्राधान्य कायमच राहिलंय, त्यामुळे कुणालाही कुणाचंही नाव घेऊन अशा पद्धतीनं चिखलफेक करण्याचा अधिकार नाही। आपण सर्वांनी मिळून एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कायम पुढाकार घेतला पाहिजे आणि या लढाईत प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते। अभिनेत्री प्राजक्ता माळीची तक्रार आयोग कार्यालयाला प्राप्त झाली, त्याचा अभ्यास करून कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करेल। पण महिलांसंदर्भात समाज माध्यमांसमोर बोलताना सर्वांनी भान राखलं पाहिजे, कारण संविधानानं दिलेल्या अधिकारामुळे सर्व क्षेत्रांमध्ये महिला स्वतःच्या कर्तृत्वावर काम करतात। काम करत असताना समाज माध्यमांद्वारे केवळ त्या महिला आहेत म्हणून कोणताही पुरावा नसताना माध्यमांमध्ये त्यांच्या बाबतीत बदनामी करणारी वक्तव्य आणि त्या आधारे समाज माध्यमात सर्व घटकांनी शहानिशा न करता अतिशय घाणेरड्या पद्धतीनं ट्रोल करणं, या संदर्भात शासनाकडून कठोर कारवाई करणं याबाबत आयोग पुढाकार घेईल असं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। तर प्राजक्ता माळी, मी तुझ्या सोबत आहे, आपल्या जीवावर भाषणं करावी, दुसऱ्याचं विनाकारण नाव गुंफणं हे माणुसकीला धरून अजिबातच नाही। मी निषेध करते या वाक्याचा असं अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनीही म्हटलंय।
तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि आम्ही तुझ्या सोबत आहे सगळं कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचंय की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी, कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव जोडू नका. आम्ही सगळे सोबतच आहेत तुझ्या, पण ह्या गोष्टींकडे तू नको लक्ष देऊ आणि तू अशीच पुढे जा आणि अशी पुढे खूप हसत राहा आणि खूप छान राहा. सुरेश धसांचा रोग मला वाटतं की प्राजक्ता माळींच्याकडे नव्हता. मी ते स्टेटमेंट वाचलं. कदाचित त्यांच्या भावना दुखावल्या असतील, त्यांनी तो प्रश्न तिथे संपवायला पाहिजे. तिथला जो काही आकाचा भाऊ बाका आहे, वाल्मिक आका, त्याच्यावरचा बाका, त्याचं चरित्र आपण सगळ्यांनी पाहिलंय महाराष्ट्रात. त्यामुळे त्याचा रोग तिकडे होता. इव्हेंट पॉलिटिक्समध्ये जर कोणाला शिकायचं असेल तर कुठल्याही इव्हेंटसाठी कोणी सेलिब्रिटी बोलवतं या इथपर्यंत सुरेश धसांचं स्टेटमेंट होतं. त्यामुळे मला वाटतं की आमदार सुरेश धस यांच्या स्टेटमेंटला आणखी ट्विस्ट करण्याची आवश्यकता मला काही भासत नाही. कोणत्याही पुराव्याशिवाय कोणावरही अशा पद्धतीनं जर ज्या सुरेश धसांचं स्टेटमेंट जेवढं मी ऐकलं, या स्टेटमेंटमध्ये कुठेही शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झालेला मला जाणवला नाही. जितकी राजकीय मंडळी आहे ना, ही महिलांबद्दल अतिशय निंदनीय असं वक्तव्य करतात. ते आमदार आहेत, त्यांनी त्यांच्या पदाला शोभेल असं वक्तव्य केलं पाहिजे. ते होताना दिसत नाही. अतिशय योग्य भूमिका आहे तिची. आहेत कोण आहे सुरेश धस त्यांच्या विरुद्ध वाटेल ते बोलणारे. आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी चुकीचं काहीच बोललो नाहीये, पण मग त्यांचे नाव घेण्याची गरजच काय होती?